NMMTच्या डबल डेकर विद्युत बसेस लवकरच नवी मुंबईत दाखल होणार आहेत। 25 ते 35 डबल डेकर विद्युत बस घेण्याचे नियोजन असून पहिल्या टप्प्यात 11 विद्युत डबल डेकर बस दाखल होणार आहेत। यामध्ये एक बस पर्यटकांकरिता तर उर्वरित 10 बस प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत। नवी मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका परिवहन NMMT या इलेक्ट्रिक डबल डेकर बस खरेदी करणार आहे। या बसेसचा वापर नवी मुंबई दर्शनासाठी तसेच दैनंदिन प्रवासासाठी केला जाणार आहे। या बसेस 12 वर्षांसाठी ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट अर्थातच GCC तत्वावर खरेदी केल्या जातील। NMMT 12 वर्षांच्या AMC सह पूर्णपणे बिल्ड बॅटरीवर चालणाऱ्या वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस खरेदी करेल। यासाठी कंपनीला चार्जिंग स्टेशन उभारावे लागतील आणि त्याला वीज पुरवठा देखील करावा लागेल। सध्या कडील ताफ्यात 150 हून अधिक इलेक्ट्रिक बस आहेत, ज्या सामान्य भाड्याने शहरभर धावतात। डबल डेकर बसची बसण्याची क्षमता 65 असेल। अधिक प्रवाशांना सामावून घेण्यासाठी या डबल डेकर बसेसचा पायलट प्रोजेक्ट म्हणून समावेश करण्यात येणार आहे। ती आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य ठरल्यास NMMT वाहतूक शाखा भविष्यात अशा बसेसची संख्या वाढवू शकेल। याशिवाय शहरातील पायाभूत सुविधा दर्शविण्यासाठी डबल डेकर बसेसचा वापर नवी मुंबई दर्शनासाठी केला जाणार आहे। स्वच्छता सर्वेक्षण 2022 मध्ये नवी मुंबई हे तिसरे स्वच्छ शहर म्हणून उदयास आले आहे। याशिवाय अनेक पायाभूत सुविधा प्रकल्प पूर्णत्वाकडे जात आहेत। वरिष्ठ नागरी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल, नेरुळमधील वंडर पार्क, आगामी सायन्स पार्क आणि रॉक गार्डन ही प्रमुख पर्यटन स्थळे असतील। मात्र बसेस ताफ्यात सामील झाल्यानंतर मार्ग निश्चित केला जाणार आहे। NMMTच्या अधिकाऱ्यांच्या मते शहरातील रहदारीच्या परिस्थितीत पूर्ण लोड केलेल्या AC डबल डेकर बससह एका चार्जवर किमान 120 किलोमीटर अंतर कापण्यासाठी बॅटरीची क्षमता पुरेशी असेल। बस पुरवठादाराला देखभालीचे काम करावे लागेल असेही ते म्हणाले। केंद्र सरकार डबल डेकर इलेक्ट्रिक बसेसवर हायब्रिड आणि इलेक्ट्रिक वाहनांचे जलद उत्पादन आणि पुरवठा योजनेअंतर्गत सबसिडी देण्याची योजना आखत आहे। NMMT याआधीच FAME 1 आणि FAME 2 अंतर्गत सुमारे 200 इलेक्ट्रिक बसेस खरेदी केल्या आहेत। लवकरच दाखल होणाऱ्या डबल डेकर बसेस व्यतिरिक्त NMMT या आर्थिक वर्षात आणखी 15 इलेक्ट्रिक बसेस देखील खरेदी करणार आहे। बसेस अद्याप NMMTच्या ताफ्यात सामील झालेल्या नाहीत। मुंबईत इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस दाखल झाल्याने आणि त्यात प्रवास सुरू झाल्याने नवी मुंबईकरांचेही लक्ष या डबल डेकरकडे लागले आहे। मात्र NMMT प्रशासनाने दिरंगाईमुळे रखडलेल्या या बस लवकरच खरेदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच परिवहनच्या ताफ्यात या बसेसचा समावेश होईल अशी शक्यता आयुक्त राजेश नार्वेकर यांनी माध्यमांना दिली आहे। आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका।